नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या भागामध्ये आपण उद्योजकतेविषयी उद्योजकतेचा इतिहास या ठिकाणी पाहिला. त्याचबरोबर उद्योजकतेच्या व्याख्या देखील पाहिल्या आणि उद्योजकाची वैशिष्ट्य पाहिली. आजच्या भागामध्ये आपण यशस्वी उद्योजकाचे गुण या ठिकाणी पाहणार आहोत. यशस्वीपणे व्यवसाय करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यामध्ये जवळजवळ साधर्म्य आढळतं. आणि म्हणून प्रत्येकच यशस्वी उद्योजक त्यांच्या परीनं व्यवसाय या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. आज अनेक उद्योजक व्यवसाय यशस्वी झालेले आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक जे त्यांचे गुण आहेत त्या गुणाच्या आधारे यशस्वी झालेले उद्योजक आहेत. आणि अशाच यशस्वी उद्योजकांचे गुण नेमके काय काय असावेत, त्यांच्यामध्ये कुठले गुण असावेत ते या ठिकाणी आपल्याला आता पाहायचे आहे. सगळ्यात सुरुवातीला शिस्तबद्ध, डिसिप्लिन. या व्यक्ती जे उद्योजक आहेत ते आपले कार्य पार पाडत असताना ते शिस्तबद्ध असले पाहिजेत. त्यांनी आपल्या व्यवसायावरतीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यांच्या जी काही उद्दिष्ट ठरवलेली असेल ते उद्दिष्ट पार पाडत असताना जे येणारे अडथळे आहेत, जे विघ्न आहेत ते दूर करतात. त्यासाठी त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या युक्त्या असतात, वेगवेगळ्या कल्पना असतात, वेगवेगळे या ठिकाणी त्यांच्याकडे अडचणी दूर करण्याचे उपाय या ठिकाणी असतात. यशस्वी उद्योजकाने त्यांच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी सर्वसमावेशक अशा प्रकारच्या योजना आणि डावपेचांची रूपरेषा त्यांनी आखलेली असते आणि त्याचाच या ठिकाणी वापर करून आपला व्यवसाय यशस्वी करण्यामध्ये ते या ठिकाणी यश प्राप्त करतात असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्याकडे तो गुण असतो. त्यानंतर आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. यशस्वी उद्योजक हा मला यश मिळेल का, मी त्यास पात्र आहे का, याबद्दल प्रश्न विचारत नाहीत किंवा त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्नही येत नाहीत. आपल्या ज्ञानाच्या आधारे आपला उद्योग यशस्वी करण्याचा विश्वास त्यांच्यामध्ये असतो आणि प्रत्येक कृतीमधून प्रत्येक कार्य करत असताना ते आपला आत्मविश्वास दाखवून देतात. मी यशस्वी होणारच, अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये असतो. त्यानंतर मोकळ्या मनाचे, ओपन माइंड. प्रत्येक कार्य आणि परिस्थिती ही एक व्यावसायिक संधी आहे असं उद्योजक या ठिकाणी समजतात किंवा मानतात. कार्यप्रवाह, कार्यक्षमता, कुशल मनुष्यबळ आणि संभाव्य नवीन व्यवसाय याबद्दल सतत कल्पना निर्माण केल्या जातात. सतत काही ना काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न केला जातो. नवीन काही या ठिकाणी आहे का की ज्याच्या माध्यमातून आपला व्यवसाय विकसित होईल. सभोवतालच्या सर्व गोष्टींकडे आणि आपलं ध्येय पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. त्याच्याशिवाय व्यवसाय यशस्वी होतच नाही आणि तो एक गुण या ठिकाणी त्यांच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर स्वयंचालक, सेल्फ स्टार्टर. जर काही करायचं असेल ते स्वतःलाच करावे लागेल हे उद्योजकांना माहिती असतं. ते प्रकल्पाचे मापदंड निश्चित करतात आणि प्रकल्प त्या मार्गावर असल्याचे सुनिश्चित करतात. आणि हे उद्योजक इतके सक्रिय असतात की एखाद्याने त्यांना परवानगी देण्याची प्रतीक्षा देखील ते करत नाहीत. तर परवानगी देण्याचं कारणच नाही. स्वतःच उद्योजक असल्या कारणानं त्याला परवानगी कोण देणार. स्वतःच्या परवानगीने समोरचा व्यवसाय चालवत असताना काही कर्मचारी, अधिकारी जे आहेत त्यांना या ठिकाणी आदेश देणं गरजेचं असतं. मात्र स्वतःला कोणाचा आदेश नसतो. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की आपला व्यवसाय ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस व्यवसाय
चालू करत असताना स्वतः त्या व्यवसायाच्या कामामध्ये उतरलं पाहिजे. स्वतः ज्यावेळेस काम सुरू करतात त्यावेळेस निश्चितच इतर कर्मचारी अधिकारी त्यांची प्रेरणा घेतात आणि मग या ठिकाणी कामाला चांगल्या प्रकारची सुरुवात होत असते. उगीच या ठिकाणी खुर्चीवर बसून आदेश द्यायचे, प्रत्यक्ष कामामध्ये उतरायचं नाही, तर अशा उद्योजक कधी यशस्वी होत नाहीत. उद्योजकाने स्वतःच या ठिकाणी कामामध्ये उतरलं पाहिजे. ऑफिसमध्ये येत असताना कर्मचारी अधिकारी येण्याच्या अगोदर तो आलेला असला पाहिजे आणि कर्मचारी अधिकारी यांची सुट्टी झाल्यानंतर तो गेला पाहिजे. असा या ठिकाणी एवढा सक्रिय तो असला पाहिजे, म्हणजे स्वयंचालक, सेल्फ स्टार्टर. त्यावेळेस स्वतःच या ठिकाणी व्यवसाय कामाला सुरुवात करतो, त्यावेळेस इतर निश्चितच या ठिकाणी कामाला सुरुवात करत असतात आणि ते सुद्धा या ठिकाणी चांगला गुण त्यांच्या अंगी असतो. त्यानंतर स्पर्धात्मकता हा पुढचा मुद्दा आहे. कॉम्पिटेटिव्ह. उद्योजकाला हे माहिती असतं की ते दुसऱ्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकतात आणि त्यामुळं ते अनेक कंपन्या या ठिकाणी स्थापन करतात. त्यांनी उभारलेल्या उद्योगामध्ये यशस्वी होणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं. उद्योजक हा त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या यशाची नोंद ठेवतात. आज बाहेर जर गेलं, अनेक कंपन्या आहेत, अनेक उद्योग आहेत की ज्यांच्यामध्ये स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकून राहणं हे खऱ्या अर्थानं उद्योजकाचं प्रारंभिक कार्य आहे. आपण इतरांपेक्षा वेगळं आणि चांगल्या प्रकारचं काय देऊ शकतो याचा विचार या उद्योजकामध्ये असतो. समोरचं जी स्पर्धक कंपनी आहे त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाची, त्याच्यापेक्षा कमी किमतीची वस्तू आपण निर्माण करू शकतो, हा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये असतो, आत्मविश्वास असतो. आणि ज्यावेळेस तो अशा प्रकारचं स्पर्धा करत असताना इतरांपेक्षा चांगल्या दर्जाची, चांगल्या किमतीची वस्तू ज्यावेळेस, कमी किमतीची वस्तू ज्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये आणता त्यावेळेस तुमच्या वस्तूला कुठेही या ठिकाणी मरण नसतं, कारण ती चांगल्या दर्जाची आहे आणि कमी किमतीची आहे. अशाच प्रकारचे स्पर्धात्मक शक्ती त्यांच्याकडे असते आणि ते स्वतः या ठिकाणी स्पर्धा करण्याकरता तयार असतात. हा सुद्धा गुण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा उद्योजकाच्या दृष्टिकोनातून आहे. त्यानंतर सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी. परस्परांशी कसलाही संबंध नसलेल्या घटना व परिस्थिती यांच्यामध्ये संबंध निर्माण करणं ही सृजनशीलतेचा एक पैलू आहे. उद्योजक नेहमीच इतर वस्तूंच्या एकीकरणावरती उपाययोजना तयार करत असतात. म्हणजे आपली वस्तू निर्माण करत असताना त्यासाठी आवश्यक असणारी साधनं सतत या ठिकाणी गोळा करत राहणं आणि त्या साधनांच्या माध्यमातून नवीन वस्तूंची निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये जर काही अडथळे असतील, काही जर अडचणी असतील, त्याच्यावरती उपाययोजना तयार करतात. सध्या परिस्थितीमध्ये असणारी जी काही वस्तू बाजारामध्ये आहे त्याच्यापेक्षा वस्तू चांगली आणि नवीन रूपामध्ये बाजारामध्ये सादर करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता असणारी वस्तू बाजारामध्ये त्याच वस्तूला काहीतरी वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी रूप द्यायचं आणि त्या नवीन रूपामध्ये ती वस्तू बाजारामध्ये आणायची, ही सृजनशीलता, ही क्रिएटिव्हिटी जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांमध्ये असते. त्यानंतर निश्चय म्हणजे डिटर्मिनेशन. उद्योजक हे त्यांच्या अपयशामुळे खचून जात नाहीत आणि ते अपयशाकडे एक यशाची संधीच म्हणून पाहतात आणि म्हणून अपयश ही एक यशाची पायरी आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. सर्व प्रयत्न यशस्वी करण्याचा त्यांचा दृढ निश्चय असतो आणि म्हणून यश मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी सतत प्रयत्न करत राहायचे, पुन्हा पुन्हा या ठिकाणी प्रयत्न करायचे. म्हणजे जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करीतच राहायचे, हा दृढ निश्चय या ठिकाणी उद्योजकांमध्ये असतो. उद्योजक जो यशस्वी झालेला आहे, हा यशस्वी झालेला उद्योजक एखादी गोष्ट अशक्य आहे यावरती तो विश्वासच ठेवत नाही. जी कोणती गोष्ट करायची ती शक्य आहे ती मी करणारच, अशा प्रकारचा निश्चय, अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असतो आणि हा सुद्धा गुण उद्योजकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो त्यांच्यामध्ये असतो. त्यानंतर संज्ञापन कौशल्य.
म्हणजेच कम्युनिकेशन स्किल, स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल, उत्पादनाची विक्री आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी संज्ञापन कौशल्य आवश्यक असतं. उत्पादनाची विक्री करत असताना माझं उत्पादन कसं चांगलं आहे हे या ठिकाणी पटवून देता आलं पाहिजे आणि ते या ठिकाणी बाजारामध्ये आणत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं कसं या ठिकाणी बाजारात आणता येईल आणि मार्केटिंग करून आपली वस्तू कशी जास्तीत जास्त विक्री होईल या दृष्टिकोनातून यासाठी प्रभावी संज्ञापन किंवा प्रभावी संदेशवहनाची गरज असते. प्रभावी कम्युनिकेशन स्किल त्याच्याकडे असणं गरजेचं असतं आणि ते कौशल्य यशस्वी उद्योजकाकडे असतं. त्याचबरोबर कर्मचारी किंवा अधिकारी यांनी चांगलं काम करावं यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं, प्रेरणा देणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते उत्पादक किंवा उद्योजक निश्चितच या ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करत असतो. एक चांगलं जर संज्ञापन कौशल्य असेल, स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल असेल, तो निश्चितच कर्मचाऱ्यांना प्रभावित करतो आणि कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना जास्तीत जास्त या ठिकाणी कसं काम करावं, काम करण्यासाठी ते उत्तेजन देत असतात, प्रोत्साहित करत असतात. ते खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किलशिवाय शक्य होत नाही आणि त्यामुळे व्यवसायाची वृद्धी होते. कोणत्याही परिस्थितीचा फायदे अधोरेखित करण्यात आणि इतरांना यशासाठी मार्गदर्शन करण्यात ते तत्पर असतात, कारण त्याच्याशिवाय आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकणार नाही. आपला व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल, उद्योग जर यशस्वी करायचा असेल तर प्रत्येकाला या ठिकाणी मार्गदर्शन करणं गरजेचं असतं आणि अशा प्रकारचं योग्य मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना, कामगारांना जर केलं तर निश्चितच आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकेल. हाही या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे आणि महत्त्वाचा गुण या ठिकाणी त्या उद्योजकाचा या ठिकाणी आहे. त्यानंतर कामाची योग्य नीती, स्ट्रॉंग वर्क इथिक्स. कार्यालयात सर्वप्रथम येणारी आणि कार्यालयात सर्वात शेवटी जाणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक, यशस्वी उद्योजक. जे उद्दिष्ट आपण या ठिकाणी ठरवलेले आहेत ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सगळ्यांच्या अगोदर आपण आलं पाहिजे आणि सगळ्यांच्या शेवटी गेलं पाहिजे आणि सुट्टीचा दिवस जरी असला तरी त्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम केलं पाहिजे, तर या ठिकाणी तो उद्योजक यशस्वी होऊ शकेल. ते कामाच्या ठिकाणी असले किंवा नसले तरी त्यांच्या कामावरती सतत लक्ष असतं आणि ते कामगार कर्मचाऱ्यांनाही माहिती असतं की आपलं बॉस म्हणजेच उद्योजक जरी या ठिकाणी कामाच्या ठिकाणी नसला तरी या ठिकाणी त्यांचं आपल्यावरती लक्ष आहे हे या ठिकाणी कामगार कर्मचाऱ्यांनाही या ठिकाणी त्यांना जाणून दिलं पाहिजे. कारण आपला स्वतः उद्योजकच एवढा कष्ट करणारा आहे तर आपल्याला सुद्धा कष्ट करावं लागेल अशी भावना कर्मचारी आणि कामगारांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि हे इथिक्स, ही नीती, योग्य नीती उद्योजकाची या ठिकाणी असली पाहिजे आणि असते. जो यशस्वी उद्योजक आहे त्याच्यामध्ये निश्चितच या ठिकाणी कामाची योग्य नीती हा गुण या ठिकाणी असतो. त्यानंतर आवड, कामाची आवड हे यशस्वी उद्योजकाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचं त्याच्या कामावरती मनापासून प्रेम असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात जर आपला व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर ते अतिरिक्त तास काम करण्यास तयार असले पाहिजे, तयार असतात. यशस्वी उद्योजक तयारच असतात. त्यामुळे त्याचा या ठिकाणी आनंद जास्त मिळतो. म्हणजे थोडक्यात पैशापेक्षाही कामाचा आनंद जास्त असावा. मी हे काम केलंय, मी हे नवीन उपक्रम या ठिकाणी राबवले, नवीन उपक्रम शोधून काढले, त्याला त्यांचं जास्त या ठिकाणी प्रेम असावं त्याच्यावरती. पैशापाशी काही नाही, पैशाला जास्त या ठिकाणी महत्त्व देण्याची गरज नाही किंवा पैशावरती जास्त प्रेम करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या कामावरती प्रेम करा, पैसा आपोआप तुमच्याकडे येईल. जर तुमच्या कामावरती तुमचं प्रेम असेल, तुमच्या उद्योगावरती तुमचं प्रेम असेल, तो उद्योजक जर यशस्वी होत असेल तर पैसा आपोआपच येईल. त्याच्यावरती त्याचं प्रेम जर असेल, कामावरती जर प्रेम असेल तर पैसा ऑटोमॅटिक येत असतो. आणि त्यामुळे यशस्वी उद्योजक नेहमीच वाचन आणि संशोधनावरती व्यवसाय यशस्वी करण्याचे मार्ग शोधत असतो. नेहमी या ठिकाणी वाचन करायचं, नेहमी नवीन काय या ठिकाणी आहे का त्याचा शोध घ्यायचा, जागतिक पातळीवरच्या औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास करायचा की ज्याच्या माध्यमातून काय नवीन या ठिकाणी येतंय
काही नवीन नवीन या ठिकाणी संशोधनं आहेत ते या ठिकाणी आपल्याला आत्मसात करावी लागतील किंवा स्वतः काही नवीन संशोधनं करायची, सर्वे करायचे आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी नवीन शोधायचं, हे या ठिकाणी उद्योजकाच्या अंगामध्ये गुण या ठिकाणी असले पाहिजे आणि तो गुण या ठिकाणी यशस्वी उद्योजकाच्या अंगी नक्कीच या ठिकाणी असतो असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आजच्या भागामध्ये आपण यशस्वी उद्योजकाचे गुण पाहिले. आपण आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.